नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी येथे नवीन पद्धतीने खवा गुलाबजामुन करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 1 किलो फ्रेश खवा घेतलेला आहे, तो डेअरीतला घेतलेला आहे। हा खवा हाताने एकदम मोकळा करून घ्यायचा। येथे मी 10-12 वेलायची घेतलेले आहेत। अर्धा किलो साजूक तूप घेतला आहे। 1 किलो खव्यासाठी 1 किलो साखर, अर्धी वाटी मैदा, अर्धा वाटी दूध, अर्धा किलो साजूक तूप घेतला आहे। हा बघा, आपला हा खवा एकदम फ्रेश आहे। यामध्ये आता 4 चमचा मैदा घालायचा व 2 चमचा दूध घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी यामध्ये घातलेला आहे। हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा व नंतर हलक्या हाताने चांगला असा मळल्यासारखे करायचा। आता हा खवा हलक्या हाताने मळून घ्यायचा। हा खवा थोडासा घट्टच मळायचा। मळल्यानंतर 5 मिनिटं ठेवून द्यायचा भिजण्यासाठी। आता हा खवा आपला चांगला भिजलेला आहे। आता याचे आपण गोल गोल आकाराचे गुलाबजामुन तयार करणार आहोत। खव्याचा एकदम लहानसा गोळा हातावर असा घ्यायचा। आता गोल गोल फिरवायचा व गुलाबजामुन अशा प्रकारे तयार करून घ्यायचा। हा बघा, येथे पहिला गुलाबजामुन तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन तयार करून घेणार आहे। हा बघा, आता दुसरा गुलाबजामुन पण येथे तयार आहे। तुम्ही गुलाबजामुन हे लंबाकार पण करू शकता। गुलाबजामुन हे अनेक प्रकारे करता येतात, पण खवा गुलाबजामुनची चव वेगळीच असते, म्हणजे चांगली असते। 1 किलो गुलाबजामुन तयार करण्यासाठी वेळ तर लागतोच। अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन येथे तयार करून घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे। हे बघा, एकदम पांढरे शुभ्र भरपूर प्रमाणात हे आपले गुलाबजामुन येथे तयार झालेले आहेत। हे खवा गुलाबजामुन एकदम मऊ मऊ झालेले आहेत व भरपूर प्रमाणात पण झालेले आहेत। आता खवा गुलाबजामुनसाठी पाक तयार करून घ्यायचा। त्यासाठी साखर मी येथे 1 किलो घेतलेला आहे। 1 किलो खवा होता म्हणून 1 किलो साखर मी येथे घेतलेला आहे। साखरेच्या निम्मे पाणी घालायचा, मग हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचा। मग हे गॅसवर पाक तयार करण्यासाठी ठेवायचा। हा गुलाबजामुनचा पाक सारखा झारीने परतून घ्यायचा, कारण तो खाली लागणार नाही। गुलाबजामुनचा पाक हा आता येथे तयार झालेला आहे। 1 तारेपेक्षा कमी असा जर तार आला तर समजायचा की गुलाबजामुनचा पाक तयार झाला। हा सर्व पाक मी एका स्टीलच्या डब्यामध्ये ओतून घेतला आहे। या डब्यातच आता गुलाबजामुन तळून घालायचा, म्हणजेच पाकामध्ये सर्व गुलाबजामुन घालायचा। येथे मी एक पॅन घेतलेला आहे, तो गॅसवर गरम करण्यास ठेवलेला आहे। या पॅनमध्ये थोडे थोडे साजूक तूप घालून आपण सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहोत। प्रथम मी 1 वाटी तूप हे या पॅनमध्ये घातला आहे, तो चांगला गरम झालेला आहे। आता यामध्ये थोडे थोडे गुलाबजामुन घालून चांगले तळून घ्यायचा। या गरम तुपामध्ये मी इतके गुलाबजामुन घातलेले आहेत व हे ब्राऊन कलर येईतोपर्यंत तळून घ्यायचा। हा बघा, आता हलकासा तांबूस रंग या गुलाबजामुनला आलेला आहे।
आता चांगला ब्राऊन कलर या गुलाबजामुनला आलेला आहे। आता हे सर्व गुलाबजामुन मी एका प्लेटामध्ये काढून घेते। सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत। आता हे सर्व गुलाबजामुन या गरम पाकामध्ये मी घालते। गरम गुलाबजामुन या गरम पाकामध्ये घालायचा। 5 ते 10 मिनटं मुरण्यास ठेवायचा। 5 ते 10 मिनिटांनी मी एक एक करून हे गुलाबजामुन या बाउलमध्ये थोडेसे काढून घेणार आहे। हा गुलाबजामुन एकदम टेस्टी झालेला आहे। रंग पण एकदम चांगला आलेला आहे। खवा गुलाबजामुन करताना थोडेसे टिप्स लक्षात ठेवायला हवे। पहिले म्हणजे साखर पांढरा घेतला तर चांगला। दुसरा म्हणजे खवा हा एकदम फ्रेश डेअरीचा घ्यायचा। तिसरा म्हणजे यामध्ये दूध आपण जे 2 चमचा घालतो ते कच्चे दूधच घालायचा। कच्चे दूध म्हणजे तापवलेला नाही असा दूध। हे टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही गुलाबजामुन केलात तर एकदम अशा प्रकारे सॉफ्ट व रंग पण छान आलेले खवा गुलाबजामुन तयार होतात। या डब्यामधून मी हे एक बाउल भरून गुलाबजामुन काढलेले आहेत। यावर थोडासा पाक पण घालायचा। हा गुलाबजामुन खाताना एकदम टेस्टी लागतो। हे सर्व टिप्स वापरून तुम्ही पण असा खवा गुलाबजामुन करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। हे बघा किती छान हे सर्व गुलाबजामुन झालेले आहेत। ही खवा गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ही खवा गुलाबजामुनची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे। ही खवा गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।